नवी मुंबईचा तंदुरी वडापाव. जय महाराष्ट्र मित्रांनो. सकाळी सकाळी 6 वाजता भाई आपली गुड मॉर्निंग झाली भाई. इकडे फशी बसल्यामुळे भाई निघालो सकाळ सकाळ इकडे. घरातून निघालो तेव्हा अचानक मध्ये भयानक इकडे थेंबी थेंबी भाई पाऊस पडत होता. अचानक मध्ये भयानक पावसाला बघून इकडे काय मी बोलूच शकत नाही भाई. काय बोलू आता. पाऊस जरा जास्तच पडत होता. मग इकडे अन्नाच्या छत्री गेले भाई, वडे खाऊन घेतले जरा. दुपारी 2 वाजता निघालो मग घरी जायला. इन्सुलीच्या ब्रिजवरती आलो भाई. अचानक मध्ये भयानक जाम ट्रॅफिक लागलं तिथं. घरी येऊन झोपलो, डायरेक्ट उठलो भाई 6 वाजता. उठल्याच भाई चाय मारली कडक, म्हणजे तिकडून मायरा बायला घेऊन निघालो मोबाईल रिपेअरिंग शॉप मध्ये. गावावरून येता येता भाई मोबाईलचा डिस्प्ले घालून आला होता भाऊ. मोबाईल टाकला भट्टीवर इकडे गरम करायला. मोबाईल देऊन दुकानावरती आलो आम्ही डायरेक्ट. तिकडून डायरेक्ट खिशात मी मैरे आलो भाई इकडे तंदुरी वडापाव खाण्यासाठी. कोपरखैरणे स्टेशन जवळ असलेल्या बालाजी थिएटरच्या भाई अपोजिटच आहे शॉप यांचं. मराठीमध्ये मेनू कार्ड बघून जरा बरं वाटलं भाई. आम्ही एक तंदूर वडापाव आणि 2 चीज तंदूर वडापाव ऑर्डर दिली होती. बनवायला घेतलं भाई इकडे वडापाव. मग पाव फाकून इकडे पावामध्ये वडा दाबला इकडे. नंतर इकडे मक्याचा चिवडा टाकला भाई, एकदम भरभरून टाकला भाई चिवडा. हे पडलंय तर भाई मेवनीच नाही, चीज आहे लिक्विड वाला. ते वरती ठेवलं भाई वडापाव इकडे शेकायला. मग थंडी जरा जास्त पडली ना, मग वडापावला जरा शेकोटी करून इकडे शेकवला भाई. आणि तयार झाला आपल्या इकडे भाई चीज तंदूरी वडापाव. वडापाव ओपन केल्यावरती भाई असा काहीतरी प्रकार होता. चीजची क्वांटिटी भाई कमी वाटली तर मला. दोघं भाऊने एकसाथ भाई पहिला चावा मारला इकडे, पण भावांच्या तोंडावरती काही रिएक्शन होती. बोललो मग आपणच खाऊन बघितलं पाहिजे आता. जरा लाल चटणी घेतली भाई, शेजवान होती का कोणती होती माहित नाही मला, पण घेतली जरा इकडे. जरा चटणी मध्ये वडापाव डुबवलं भाई, डुबुक डुबुक. पहिला चावा मारला तर भाई वडापाव तो चांगला आहे, पण तंदूर जरा कमी वाटत होता भाई. तंदूर सारखी टेस्ट येत नव्हती. नॉर्मल वडापावची पण टेस्ट भारी आहे भाई इकडे. तंदूर वडापावचा विषय नक्की खाऊन बघा एकदा तुम्ही. तेवढाच भाई इकडे आपला वर्गमित्र भाई गोविंदा भाऊ भेटला आपल्याला. भाऊ इकडे बिर्याणीची ऑर्डर द्यायला चालला होता. भावाचा आपल्या बिर्याणीचा शॉप आहे भाई. कोणला पार्टी बिर्याणीची ऑर्डर द्यायची असेल तर भावाला द्या नक्की. तिकडून डायरेक्ट आलो भाई मैऱ्या भाईला चप्पल घ्यायला, कारण भाऊ आपल्या गावाला जाऊन इकडे मोबाईल वगैरे फोडून आला होता. चप्पल विप्पल तिकडेच टाकून आला होता भाई कुठेतरी. टाकून म्हणजे भाई इकडे चोरी झाली ती भावाची चप्पल. काहीतरी गलत फॅमिली करून घेऊ नका. आणि जर तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक कमेंट फॉलो करा भावांनो.